त्यानंतर तुमचा अध्ययन घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मी मांडली. अन्याय झाला तर आम्ही अन्याय न करणाऱ्यांना सोबत ठेवलं, परंतु अन्याय करणाऱ्यांना मात्र आम्ही सोडलं नाही. कशासाठी अन्याय, कुणावर अन्याय? आम्ही या देशाचे नागरिक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ते 140 कोटी लोकांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही. मराठा असेल, ब्राह्मण असेल, माळी असेल, पटकावंत असेल, ओबीसी असेल, दलित असेल, मातंग असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बौद्ध, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. फक्त ते लिहिलं नाही तर बाबासाहेबांनी हा देश मजबूत केला. कोणी या देशाला तोडू शकत नाही. तर या भारत देशाला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काढून टाकल्याशिवाय अजिबात राहणार नाही. या देशाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वांना जोडणारं संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या प्रबोधीला ध्यान न देता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान सभेमध्ये चर्चा व्हायची. त्यामध्ये बाबासाहेब आपली भूमिका मांडायची, बाकीच्या लोकांची भूमिका त्यामध्ये मांडली जायची. सर्वात मोठं काम केलं होतं बाबासाहेबांनी. रात्री जागायचे, स्वतःच्या प्रवृत्तीकडे लक्ष न देता त्यांचं लक्ष होतं आपल्या देशाकडे. आपल्या देशाची घटनाची मजबूत झाली पाहिजे, या घटनेची चर्चा जगामध्ये झाली पाहिजे आणि भारत देश कधी सुटता कामा नये ही भूमिका बाबासाहेबांनी होती. म्हणून आज इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा सन्मान मिळावा, संविधान सन्मान मिळावा. आपल्याला पक्ष हा वाढवायचा आहे. अनेक प्रश्नांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. सत्तेमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही आपली भावना आहे. नक्कीच मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे मुख्यमंत्री आहेत आमच्या माहितीचे, त्यांच्या कानावर मी नक्कीच घालणार आहे. पण आपल्याला अशी हतदायी भूमिका घेऊन चालणार नाही. लगेच 6% मतं मिळतील असं नाही. मागे एकदा आपण 111 जागा लढलो महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शांतपणे डोक्याने आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. 2 जागा मिळायला पाहिजेत आपण म्हणतो, मागणी आपली आहे.